मुंबईच्या मरीन ड्राइव्ह येथे आज सकाळी 5:45च्या सुमारास एक भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। यामध्ये एक ज्येष्ठ नागरिक तर 2 ही तरुण मुलं आणि एक मुलगीचा देखील या अपघातात समावेश आहे। या गाड्यांवरनं आपण पाहू शकतो की हा अपघात किती भीषण आहे। ही एक पहिली बाईक आहे, दुसरी तिकडे आहे आणि पुढची एक बाईक तिकडे, तिसरी देखील पडलेली आहे। या अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते। पोलिसांकडून सकाळपासून या संदर्भात आढावा घेतला जात होता। जे जखमी होते त्यांना तात्काळ जीटी रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता। पोलिसांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार गिरगावमधील एक सिनियर सिटीजन्स हे मॉर्निंग वॉकसाठी या ठिकाणी येत होते। रस्ता ओलांडत असताना त्यांचं या दुचाकी चालकांकडे लक्ष होतं की नव्हतं हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र याच दरम्यान जे दुचाकी स्वार होते त्यांची गाडी सिनियर सिटीजनला धडकली आणि हा अपघात घडला। हा अपघात इतका भीषण होता की गाड्यांची चाकं असतील किंवा चेसिस असतील या देखील निखळून पडलेल्या आहेत। यावरनं सकाळी नाईट आउटला जी बाहेर पडलेली जी तरुण मंडळी होती त्यांच्या एकूणच वागणुकीवरती प्रश्न उपस्थित केला जात आहे। त्या गाड्याची अवस्था आपण पाहू शकता, पूर्णपणे चाक हे निखळून पडलेलं आहे, सायलेन्सर बाजूला पडलेला आहे, तर दुसरीकडे त्या गाडीचा देखील आपण पाहिलं तर चाक हे निखळून पडलेलं आहे। ज्या अनुषंगाने पोलिसांनी माहिती दिली की वेगात या गाड्या जात होत्या आणि याच वेळी ही धडक झाली आणि याच अपघातामध्ये 3 जणांचा आता मृत्यू झालेला आहे। मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून इन्व्हेस्टिगेशन हे सुरू करण्यात आलेलं आहे। 3 जणांचा मृत्यू आहे, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पुढील ओळख पटवणं हे देखील सुरू असल्याची माहिती ही मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून देण्यात आली आहे। आता यामध्ये नेमका चूक कुणाची होती आणि पोलीस काय पुढील ॲक्शन घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।